नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलवर। तर आज मी बनवला आहे एक खूप हेल्दी आणि टेस्टी असा दलिया। हा दिसायला साधा असला तरी याचे फायदे खूप मोठे आहेत। यासाठी मी घेतलेला आहे 2 वाटी दलिया, 1 चिरलेला कांदा, 1 टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवे मटार आणि शेंगदाणे। दलिया आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। आमच्याकडे याला गदग रवा असे म्हणतात आणि पदार्थाला गदग खिचडी किंवा गदग उपमा असेही म्हणतात। रवा आपला छान भाजून झालेला आहे, खरपूस कलर आलेला आहे। आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेते। तुम्ही आवडीप्रमाणे भाज्याही ॲड करू शकता। मी यामध्ये बेसिक साहित्य घेतलेलं आहे। दलिया खायचे आपल्या शरीराला भरपूर फायदे आहेत। दलिया हा फायबरने भरपूर असतो, म्हणून पचन व्यवस्थित राहायला मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो। जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर दलिया खूप उपयोगी आहे, कारण तो लवकर पोट भरल्यासारखे वाटू देतो आणि जास्त वेळ भूक लागत नाही। दलिया हळूहळू पचतो, त्यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळत राहते, म्हणजेच दिवसभर फ्रेश आणि ॲक्टिव्ह वाटते। हा हार्टसाठी पण खूप चांगला आहे, कारण यात असलेले पोषक घटक कोलेस्टेरॉल कंट्रोल ठेवायला मदत करतात। डायबिटीज असलेल्या लोकांसाठी दलिया चांगला पर्याय आहे, कारण तो ब्लड शुगर अचानक वाढू देत नाही। आणखीन एक खास गोष्ट म्हणजे यात वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे याची चव आणि न्यूट्रिशन दोन्ही वाढवतं। येथे भाज्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत। आता यामध्ये पाणी घालून एक उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून पाण्याला चांगली उकळी आली की येथे आपण जो भाजलेला रवा आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत। याला पाण्यामध्ये चांगलं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी होणार नाहीत व तो भांड्याला चिटकणार नाही। याला आता 7 ते 8 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे वाफेवर तो चांगला शिजेल। हा पहा, खिचडी किंवा उपमा आपला तयार झालेला आहे। रंग पण किती छान आलेला आहे आणि बघितल्याबरोबर खावासा वाटतो। एकदम मोकळा आणि सुटसुटीत आपला उपमा येथे तयार झालेला आहे। आता तुम्ही याला काय म्हणणार? उपमा, खिचडी किंवा दलिया, काहीही म्हणा, चव मात्र एकच। तर येथे छान असा दलिया आपला तयार झालेला आहे। याला मी आता एका बाउलमध्ये काढून घेते। यावर छानशी कोथिंबीर घालून लिंबू पिळून खायला गरमागरम लगेच घ्यायचं आहे। मी बनवलेला दलिया आणि दलियाचे आपल्या शरीरावर होणारे फायदे हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा। व आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि भेटूया उद्या एक नवीन आणि वेगळी रेसिपी घेऊन। धन्यवाद।